जोरानं म्हणायचं, मी कलेक्टर होणार आहे. मी आजपासून रोजचा अभ्यास रोज करणार आहे. कलेक्टरची परीक्षा मराठी भाषेतून, हिंदी भाषेतून, इंग्रजी भाषेतून, कोणत्याही भारतीय भाषेतून देता येते. मी ही परीक्षा देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी कलेक्टर होणार आहे. कलेक्टरच्या परीक्षेला बसण्यासाठी फक्त 35% गुण लागतात. कलेक्टरची पहिली परीक्षा पास होण्यासाठी फक्त 25% गुण लागतात. मी ही परीक्षा देणार आहे. कलेक्टरची परीक्षा ही भारतातील सगळ्यात मोठी परीक्षा आहे. या परीक्षेची तयारी केली तर इतर कोणतीही परीक्षा पास करता येते. मी ही परीक्षा देणार आहे. मी वेळेचे तंतोतंत पालन करणार आहे. मी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन माझे व्यक्तिमत्व तत्पर, तेजस्वी व तपस्वी करणार आहे. मी माझ्या आईवडिलांचा, गुरुजनांचा मान सन्मान करणार आहे. या देशासाठी खूप लोकांनी आपले प्राण दिलेले आहेत, रक्त सांडलेले आहे, शहीद झालेले आहेत. त्यांची शपथ घेऊन मी नंदुभाऊ नरोटे यांना वचन देतो की मी मोठा झाल्यावर या देशाची सेवा करणार आहे. मी आज किंवा जेव्हा घरी जाईल तेव्हा माझ्या आईच्या पाया पडून आईचे आशीर्वाद घेणार आहे. मी जीवनामध्ये यशस्वी होणार आहे. होणार आहे. होणार आहे. दोन्ही हात एकमेकावर चोळा, डोळ्यावर ठेवा, डोळे उघडा आणि माझं भाषण आवडलं असेल तर जोरानं टाळ्या वाजवा, एकदम जोरानं. ज्या नंदुभाऊंमुळे मी इथं आलो त्या नंदुभाऊंसाठी जोरानं टाळ्या वाजवा. आमचे बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी आले, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुमचे मुख्याध्यापक, तुमचे शिक्षक, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. इथल्या कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या वाजवा. नंदुभाऊचे मित्र या ठिकाणी आले, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. माझ्यासाठी तर वाजवाच लागतात तुम्हाला. एक वेळ आईबाबांसाठी वाजवा. एक वेळ जोरदार टाळ्या स्वतःसाठी, जोरदार जोरदार.